महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने देखील इथं म्हणजे पुणे बुक फेस्टिवलची इथं एक स्टॉल लावलेला आहे आणि जेव्हा महाराष्ट्र शासनाच्या पुस्तकाबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा एक ऑथेंटिसिटीची आपण ग्वाही देऊ शकतो आणि महाराष्ट्र सरकारने अशी विविध पुस्तक छापलेली आहेत त्याच्याबद्दल अजूनपर्यंत कोणाला माहिती देखील नाही की अशी पुस्तकं देखील महाराष्ट्र सरकारने छापलेली आहेत। त्यापैकी एक आपल्या हातामध्ये पण आहे गौरवगाथा लोकमातेची म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावरती देखील महाराष्ट्र शासनाने पुस्तक लिहिलेलं आणि अशी विविध पुस्तक देखील आपण आता बघणार आहोत। त्यांच्या प्रतिनिधीसोबत आपण आता बातचीत करून जाणून घेणार आहोत की कुठल्या प्रकारची आणि काय पुस्तकं त्यांनी इथे ठेवलेली गेली आहेत। आपण त्यांच्याकडून बातचीत करून जाणून घेऊयात। आत्ता आपल्यासोबत त्यांचेच प्रतिनिधी आहेत, महाराष्ट्र शासनाचं प्रतिनिधित्व हे या विभागाच्या माध्यमातून करतात आता या स्टॉलवरती आहेत। दादा आत्ता या स्टॉलवरती किती पुस्तकं उपलब्ध आहेत आणि किती वेगवेगळे पुस्तकं आणि कुठल्या कुठल्या विषयावरती पुस्तकं महाराष्ट्र शासनाने आतापर्यंत इथे प्रकाशित म्हणजे विकण्यासाठी ठेवलेली? महाराष्ट्र शासनाकडून आपल्या सर्व ग्राहकांना किंवा वाचक वर्गाला पुस्तक उपलब्ध करण्यासाठी, वाचन वर्ग उपलब्ध करण्यासाठी या ठिकाणी आपण 10% डिस्काउंटमध्ये जनतासारखी पुस्तक आहेत बाबासाहेबांचे पूर्ण त्या पेपर जे आहेत ते पेपर छापलेले आहेत। ते पेपर पुस्तक जे आहे फक्त मात्र 150 रुपयाला आहे। अशा प्रकारे त्याच्यावर सुद्धा 10% डिस्काउंट देऊन आपण त्या पुस्तकांची विक्री करतो। पुस्तकाचं सांगितलं ते पुस्तक आपण इथे आता बघू शकतो। हो, या पुस्तकाची वेगळी अशी माहिती काय म्हणजे आपण बघू शकतो की सगळं जाड पुस्तक आहे हो 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 आणि फक्त 150 रुपयाला हो। तर खंड 8 लिहिला म्हणजे ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय असं वेगळं काय आहे? ह्या जनता जे आहेत बाबासाहेबांचे पेपर आहेत ते पेपरमध्ये त्यांनी 1 पासून म्हणजे 3चा 1, 3चा 2, 3चा 4 अशा प्रकारे 3चा 10 पर्यंत त्यांचे खंड प्रकाशित झालेले आहेत। त्याच्यानुसार आपण ते विक्रीसाठी उपलब्ध करून ठेवलेले आहेत। त्याच्यानंतर तंजावर नृत्य म्हणून प्रबंध बी आहे। तर इथे पुस्तक दिसतं आपल्याला, हो सर, तंजावर नृत्य प्रबंध। हो सर, हो। आणि त्याच्या माध्यमातून जे आपण ही 2 पुस्तकं सगळ्यात जास्त इथे हायलाइट झालेली आहेत कारण यांची आपण जर साईज बघू शकतोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं देखील एक मोठं पुस्तक आहे, वॉल्यूम 3चे 8वा पार्ट आहे ॲक्च्युली हा। आणि इथे एक तंजावर नृत्य प्रबंध नावाचं देखील आहे। जेव्हा आपण तंजावरबद्दल बोलतो तेव्हा तंजावर एक असं राज्य होतं की तिथे मराठी कला, फक्त मराठी कला नव्हे तर आपली भारताचा वैविध्यपणा जो आहे, डायव्हर्सिटी आपण ज्याला म्हणतो, ती तंजावरमध्ये आपल्याला व्यवस्थितपणे दिसून येते आणि तिथल्या राजांनी देखील कलेला प्रचंड प्रमाणात राजाश्रय देखील दिला होता। आणि दादा ह्या ग्रंथाबद्दल असं विशेष काय? हा ग्रंथ जो आहे त्याच्यामध्ये प्रकारातला हे बाहेर कुठेही मिळणार नाही। साहित्य संस्कृती मंडळाने अगदी उत्कृष्ट प्रकारचे पुस्तक छापून जे आपले वाचक वर्ग आहे त्यांच्यासाठी हा उपलब्ध करून दिलेला आहे। 165 रुपयामध्ये नाममात्र किंमत ठेवलेली आहे। त्यानंतर जनता हे पुस्तक बाबासाहेबांचं असून त्यांचे 3चा व्हॅल्यूम आहेत, 3चा 1, 3चा 2, 3चा 4 असे 3चे 8, 9 पर्यंत आहेत। आपल्याकडे ते 3चा 8, 9, 7 उपलब्ध आहेत आणि ते त्याची नाममात्र किंमत म्हणजे 150 रुपये आहे। आणि आपण ज्या ठिकाणी ग्रंथ प्रदर्शन भरवतो त्या ठिकाणी ग्राहकांना कमी पैशामध्ये म्हणजे थोडक्यात आपण 10% डिस्काउंट देऊन त्या ह्याच्यावर सुद्धा म्हणजे आता 150 वरती परत 10% डिस्काउंट आहे। हो, सगळ्या पुस्तकावर। अजून वेगवेगळी पुस्तकं उठली, हे ऐतिहासिक झालं, हे सांस्कृतिक झालं, अजून आता अशी सामाजिक वगैरे कुठले आहेत का? त्यानंतर आपण अण्णाभाऊ साठेंचं पाहतो। अण्णाभाऊ साठे फार मोठे लेखक होते। त्यांनी सुद्धा त्यांच्या कथा आहेत, कादंबऱ्या आहेत आणि त्या कथा कादंबरीमध्ये आपल्याकडे अण्णाभाऊ साठेंचे 1, 2, 3, 4 असे खंड असून एका खंडामध्ये 5 कादंबऱ्या दिल्यात सर आणि त्याची किंमत फक्त 60 रुपये ठेवली। म्हणजे म्हणजे कुठलाही गरीब, कितीही गरीब असला तरी, किती श्रीमंत असला तरी तो हा पुस्तक घेऊ शकतो। आणि एका पुस्तकामध्ये 5 कादंबऱ्या दिल्यात आणि त्याची 60 रुपये किंमत ठेवून त्याच्यावर 10% डिस्काउंट म्हणजे 54 रुपयाला पुस्तक पडतंय। ह्याच्यामध्ये 5 कादंबऱ्या माणूस वाचू शकतो सर। महाराष्ट्र शासनाची ते वेगवेगळे पुस्तकं आहेत। हो हो हो। आता ह्याची तयारी किती दिवसापासून इथे चालू? म्हणजे आपण जर बघितलं तर बरेच म्हणजे 1-2 महिन्यापासून इथे वेगळ्या गोष्टींची सगळ्यात तयारी चालू आहे। तर तुम्हाला इथे पुस्तक, आम्हाला असं समजलं होतं की आज अलाउड केलं नव्हतं की जे पुस्तकांची तयारी आहे ती कालच झाली पाहिजे। बरोबर। आणि तसं बघायला गेलं तर जेव्हा महाराष्ट्र शासनाचं काम असतं, महाराष्ट्र शासनाचं काम काय सोपं गोष्ट नसते। बरोबर। आणि तसे ह्या पुस्तकांची मांडणी होणं, हे करणं, हे कसं केलं गेलं कालपासून इथं? सर आम्ही कालपासून 9 ते 10 कर्मचारी तर अहोरात्र प्रयत्न करून रात्री 11 वाजेपर्यंत आम्ही हा स्टॉल उभा करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर आम्हाला हे लावल्यानंतर आज उद्घाटन जर उशीर असलं तरी आम्ही ग्राहकांच्या सेवेसाठी सकाळपासूनच विक्री चालू करून ठेवलेली आहे आणि जबरदस्त असा प्रतिसाद लाभलेला आहे। तुम्ही पाहतच आहात हे पुस्तक पण त्या लेवलचे आहेत सर की वाचक वर्ग ह्याच्याकडे आकर्षित होतो। जरी आज आपण असं म्हणत असलो की मोबाईलचा जमाना आला, टीव्हीचा जमाना आला, तरी सुद्धा ह्या पुस्तकांमुळे भरपूर प्रमाणात पुस्तकांचे वाचन वर्ग वाढलेला आहे सर।